मित्रांनो, सगळ्यांना शुभ सकाळ आणि सगळ्यांना दसऱ्यानिमित्त खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून। आणि आज आपला दसऱ्याचा बेत आपण बघणार आहोत। तुमचा दसरा कसा साजरा करताय ते पण सांगा। आणि आज आपला दसऱ्याचा खूप छान स्पेशल दिवस आहे। तर मी तुम्हाला काय काय बनवलं ते दाखवते। आज सकाळी तर मी घरी पण बनवले आणि मी काय केले, मी बाहेरून पण मागवले। सकाळी सकाळी माझ्या मिस्टरांनी मस्त फ्रेश होऊन सकाळून आज मस्त जिलेबी, फाफडा आणि ढोकळा आणि मी घरी बनवलेला छान हे घरी बनवले मी गुलाबजामुन, बटाट्याची भाजी आणि पुऱ्या हे घरी बनवले सकाळी। आणि आता मी दाखवते तुम्हाला। हे बघा फाफडा, मी तुम्हाला आता मस्तपैकी शिगी सजवून दाखवणार आहे। वरती पकडणार आणि हा ढोकळा स्पेशल मुलांचा। तर आज आम्ही एक बेत केला मस्तपैकी, म्हटलं आज सकाळी आणि मुलांना सुट्टी पण होती ना, म्हणून काहीतरी म्हणून मस्त तुम्ही पण या नाश्ता करायला। हे बघा ढोकळा, ढोकळा आणि जलेबी। आणि हे बघा, त्याच्यामुळे आपण दोन चटण्या वापरल्या, एक रेड असेल आणि एक ग्रीन असेल, एक तिखट आणि एक नॉर्मल। नाही, ते वेगळंच आहे काहीतरी। बघू दे काय ते। ही वेगळी चटणी आहे, जरा वेगळी वाटते। ही बटाट्याची कांद्याची, पूर्ण कांद्याची चटणी, कांदा, कोथिंबीर आणि असं खातात, कैरी मिक्स। हां, ही लोक अशी खातात, आपल्या इकडची लोक अशी खात नाहीत, आपल्याला माहिती। कैरी, कांदा वगैरे म्हणजे खातात, पण हे अशा चटण्या निघतात, बरोबर ना? ही कशाची ते बघू, ते पण तसंच सेम टू सेम, वेगळं मगाशी बघितलं। तर तुम्ही काय बनवले आज दसऱ्याचं ते पण सांगा। आणि आपला धम्मचक्र परिवर्तन पण आहे आणि तेच आहे, सेम टू सेम तेच आहे। तर ही चटणी माझ्याकडे कोणच खात नाही, फक्त मिस्टर खातात। दोन्ही मुलं पण खात नाहीत आणि मला पण नाही आवडत, तर हेच खातात। तर आज आपला असा बेत होता मस्त। आणि गुलाबजामुन पण आहेत गोडमध्ये, कारण मुलांना खूप आवडतात ना। तर हा माझा आजचा बेत आहे सकाळी सकाळी। तर सगळ्यांना धम्म परिवर्तन दिनाच्या पण खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्ही पण मस्त काहीतरी बनवलं असेल तर ते मला कमेंट करून सांगा प्लीज। आणि आपला लाईव्ह लवकरच चालू होणार आहे, ते पण सांगते। लवकर म्हणजे सांगू शकत नाही, थोड्या दिवसांनी करेल, पण लवकर येईल मी तुमच्या ड्युटीला। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला सांगा प्लीज। आणि सगळ्यांना थँक्यू सो मच।